नांदेड़ जिला कलेक्टर अभिजीत राउत ने नए मतदाताओं से किया आह्वान। नांदेड़ कलेक्टर अभिजीत राउत ने कहा है कि आने वाले वर्ष 2024 में हमें भारत निर्वाचन आयोग द्वारा संचालित 2 महत्वपूर्ण चुनाव में मतदान करना है। इसके लिए जरूरी है कि सभी का नाम वोटर लिस्ट में हो। नई मतदाता सूची जो 5 जनवरी को प्रकाशित होनी थी, अब उसे बढ़ा दी गई है और उसे 22 जनवरी को प्रकाशित किया जाएगा। इसका मतलब यह है कि आने वाली 5 जनवरी तक अगर कोई नई एप्लीकेशन आती है तो हम उसे जमा कर सकते हैं। कलेक्टर अभिजीत राउत ने नए मतदाताओं से अपील करते हुए कहा है कि आप पहली बार मतदान करने जा रहे हैं, इसलिए नए पात्र उम्मीदवार जो 18-19 आयु वर्ग के हैं उन्हें अपना नाम वोटर लिस्ट में अवश्य पंजीकृत कराना चाहिए। आगे बोलते हुए उन्होंने कहा कि ईवीएम और वीवीपैट मशीनों के बारे में अधिक जानकारी प्राप्त करने के लिए हम हर प्रकार का प्रशिक्षण या व्यावहारिक अनुभव प्रदान करने के लिए हर गांव में मशीनें भी उपलब्ध करा रहे हैं। हमने कलेक्टर कार्यालय परिसर में भी डेमो मशीनें रखी है। इस मशीन पर एक पीला स्टिकर लगा होता है जिसे हम सिर्फ जागरूकता के लिए इस्तेमाल करते हैं। कुल मिलाकर ये अवसर हमारे सभी नागरिकों को लोकसभा और विधानसभा चुनाव से पहले अभ्यास के रूप में उपलब्ध होगा। ऐसी जानकारी नांदेड़ जिला कलेक्टर अभिजीत राउत ने दी है। आगामी 2024 या वर्षामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या भारत निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी गरजेचं आहे की मतदार यादीमध्ये सर्वांचं नाव असणं आवश्यक आहे। एक नवीन यामध्ये अपडेट असा आहे की जी मतदार यादी 5 जानेवारी रोजी प्रकाशित होणार होती त्याला आता मुदतवाढ मिळाली असून ती 22 जानेवारी रोजी प्रकाशित होईल। याचा अर्थ साधारणतः या 5 जानेवारीपर्यंत अजून जर काही नवीन अर्ज असतील तर आपण ते दाखल करू शकतो। विशेषतः यामध्ये नवमतदारांना माझं आव्हान राहील की आपण आपलं हे पहिलं मतदान असणार आहे, त्यामुळे 18-19 वयोगटामध्ये जे नवीन पात्र उमेदवार आहेत त्यांनी निश्चितपणे आपल्या नावांची नोंदणी करावी। त्याचबरोबर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या मशीनबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी आपण सगळ्या कार्यालयांमध्ये आणि या आठवड्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये सुद्धा त्या ज्या काही डेमो मशीन्स आहेत त्यांचं एक प्रकारचं एक हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा त्याचा एक प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उपलब्ध करून देतोय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुद्धा आपण तशा काही डेमो मशीन्स ठेवलेल्या आहेत। या मशीन्स या फक्त आपण अवेअरनेससाठी वापरतो, त्याच्यावर तशा प्रकारचा पिवळा स्टिकर लावलेला असतो आणि त्या ठिकाणी काही डमी उमेदवारांची नावं आहेत। आपण स्वतः जाऊन तिथं वोट कास्ट करून बघू शकता आणि आपलं मत आपण दाबलेल्या बटनालाच मिळालं का याची खात्री व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये आपण करू शकता। एकंदरीतच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक प्रात्यक्षिक म्हणून, एक सराव म्हणून ही संधी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी आपल्या गावी उपलब्ध होणार आहे। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।